नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अशोक मामा आणि ईश्वरच्या गप्पा मारून झालेल्या असतात. अशोक मामा त्याला म्हणत असतात, चल ईश्वरा, मी निघतो, जरा उशीर झाला. तितक्यात तुषार येऊन अशोक मामांना म्हणतो, अरे काका, तुम्ही इथे, मी तुमच्याकडेच येत होतो अनिशला भेटायला. बाबा म्हणत होते की अनिश इथेच आलाय कायमचा राहायला. तेव्हा अशोक मामा म्हणतात, हां, पण तो आता ऑफिसला गेलाय. हे ऐकून तुषारला आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो, काय ऑफिस? अनिश ऑफिसला गेलाय? सॉरी टू से, पण अनिश या जन्मात नोकरी करेल असं मला काही वाटलं नव्हतं हं. तेव्हा अशोक मामा म्हणतात, मलाही नव्हतं वाटलं असं, पण काय, वेळेनुसार गोष्टी बदलतात ना, तसं तोही बदलला. त्यावर तो म्हणतो, हरकत नाही, मी येतो. आणि पुन्हा थांबून म्हणतो, बाय द वे, आपल्या सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटचं कानावर आलं आहे माझ्या. खरं आहे का? म्हणजे रिडेव्हलपमेंट होणार आहे का? त्यावर ईश्वर त्याला विचारतो, त्याचं काय आलं मध्येच आता? त्यावर तुषार म्हणतो, अहो असं काय करता बाबा, या रिडेव्हलपमेंटच्या इश्यूमुळे ना माझ्या आणि शेफालीच्या डिवोर्समध्ये काही इश्यू नकोत यायला. आणि तो पुढे म्हणतो, नाहीतर आपण असं करायचं का, हा फ्लॅट विकून टाकू आणि तिला अर्धे पैसे देऊन टाकू, म्हणजे मी मोकळा. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही, अजून काही ठरलेलं नाही आहे, पण या गोष्टी इतक्या सोप्या नसतात. इतक्यात रिडेव्हलपमेंट होईल असं मला वाटत नाही. त्यावर तो म्हणतो, ठीक आहे, हरकत नाही, आणि मी अनिशला भेटीन नंतर. आणि तो ईश्वरला म्हणतो, बाबा मी जरा बाहेर जाऊन येतो, आणि तो तिथून निघून जातो. तेव्हा ईश्वर अशोक मामांना म्हणतो, पाहिलंच ना अशोक, या गोष्टी किती सोप्या वाटतात यांना. एकेकाळी आपण स्थैर्य, शाश्वती, ठहराव या गोष्टीसाठी जंग पछाडलं. आता त्याच गोष्टी यांना कठीण वाटत आहेत. कठीण आहे सगळं. तर अशोक मामा म्हणतात, कठीण आहे, पण काही काळजी करू नकोस, मी तुषारला होईल तेवढी मदत करेन. इकडे अनिश आणि भैरवी घरी येत असतात. तेव्हा भैरवी अनिशला म्हणत असते, मस्त झाडलंस हं हर्षाला, मला तर मजा आली. आणि पुढे म्हणते, काही नाही रे, बोर लोक आहेत ही सगळी. दारू पिऊन पार्टीमध्ये बडबड केली की यांना वाटतं की ही सोशली कनेक्टेड आहे. महिनाभरातून एकदा फार्म हाऊसवर गेले की असं वाटतं की निसर्गाशीच कनेक्टेड झालेत सगळे. मूर्ख, पण तू जाऊ दे, तू जे बोलला ते करेक्ट आहे. आणि प्रत्येकाने काही ॲम्बिशियस असलं पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. तेव्हा अनिश मात्र रागातच असतो आणि काहीच न बोलता गाडी थांबवून गाडीच्या बाहेर येतो. तेव्हा भैरवी त्याला म्हणते, तू माझ्यावर का चिडतोयस? तेव्हा अनिश भैरवीला म्हणतो, तू गाडी घेऊन जा, आणि तो गाडीच्या खाली उतरून तिथून जातो. तेव्हा भैरवी त्याला अनिश अनिश असा आवाज देत त्याच्या मागे येते. ती त्याच्याजवळ येऊन म्हणते, तू माझ्यावर चिडून जाऊ नकोस. तेव्हा अनिश भैरवीला म्हणतो, तूही त्यांच्यातलीच आहेस ना, तुलाही मोठी नोकरी, मोठा पगार, मोठा बँक बॅलन्स, मोठं घर मॅटर करतं. आणि तो म्हणतो, पैसा म्हणजेच प्रतिष्ठा असं मला वाटत नाही, हे सगळं फेक आहे, दिखावा आहे. त्यावर भैरवी म्हणते, मी कुठे असं म्हणाले अनिश? अनिश म्हणतो, हे बघ, मी तुमच्यासारखा नाही आहे, आणि तुम्ही मला तुमच्यासारखं बनवण्याचा प्रयत्नही करू नका. आणि तुला म्हणायची काय गरज आहे, तुलाही असंच वाटत होतं ना? त्यावर भैरवी म्हणते, वाटत होतं, पण आता नाही वाटत आहे. आणि असं कसं बोलतोस तू? तू बदललास, तुझ्या प्रायोरिटीज बदलल्या, मग मी नाही बदलू शकत का? आणि ती त्याला म्हणते, आय नो, मी ओव्हर ॲम्बिशियस होते, अजूनही आहे. मला असं वाटतं की चांगला पैसा कमवावा, डिसेंट आयुष्य जगावं, बट नॉट ॲट द कॉस्ट ऑफ आवर फॅमिली. तेव्हा अनिश थोडा शांत होऊन बाजूला जाऊन बसतो. भैरवी त्याच्याजवळ जाऊन म्हणते, मी ही बदलती आहे अनिश, आणि मला हा बदल खूप आवडतो आहे. यू नो, घरामध्ये मोठी माणसं असणं. आणि आता इरू ईशान नव्हते तेव्हा त्यांचा आवाज, त्यांचा गोंगाट मिस करत होते मी सगळं. आधी ऑफिसला जाऊन मध्यरात्री परत घरी येणं वर्षानुवर्ष हेच करत होते रे मी. पण आता ही शांतता आवडती आहे मला. अनिश, तुझ्याबरोबर तुझ्या घरात राहणं आवडतंय मला. हा कम्फर्ट, हे बॉन्डिंग, एकमेकांची मजा करणं, छोट्या छोट्या कुरकुरी, बारीक तक्रारी, यू नो, आय लव्ह दिस. यू नो, आधी नव्हतं असं काही. आधी घरातला बल्ब जरी गेला तरी मीच धावायचं, आणि बरं नसलं वाटलं तरी स्वतःला मीच चहा करून घ्यायचा. पण आता आता आपण मिळून एकमेकांसाठी काही ना काही करत असतो. आणि यू नो वॉट, मला तुझ्यातला शांतपणा सगळ्यात जास्त आवडतोय. मला नको आहे तू जास्त ॲम्बिशियस व्हायला. मला तुझ्याबरोबर जंगल सफारी करायची आहे अनिश. फिल्म्स बघायच्या आहे, मुलांसोबत नवनवीन रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे, बाबांसोबत गप्पा मारायच्या आहेत. मला हे आयुष्य आवडतं आहे.
प्लीज माझ्याकडून हे सगळं काढून नको घेऊस. आय नो आपण सगळे वेगळे आहेत, पण या वेगळेपणाचा मला अजिबात त्रास होत नाही आहे. आणि भैरवी अनिशचा हातात हात घेऊन म्हणते, खरं खरं लग्न करून खरं खरं एकत्र राहूयात का अनिश? तेव्हा अनिश 2 मिनटं भैरवीकडे बघतो आणि तिचा हात जोरात झटकून तिथून जातो. तेव्हा भैरवी त्याच्या मागे मागे जाऊन त्याला म्हणत असते, अनिश प्लीज तू असं चिडून जाऊ नकोस, शांत होऊन विचार कर. पण अनिश भैरवीचं काही ऐकायलाच तयार नसतो. तेव्हा भैरवीलाही राग येतो आणि ती त्याला म्हणते, जा. अनिश गाडीजवळ जाऊन गाडीतनं काहीतरी काढतो आणि पुन्हा भैरवीकडे येतो आणि तिला म्हणतो, माझ्यासोबत मे महिन्यात ताडोबाला येशील? हे ऐकल्यावर भैरवी हळूच फिरून बघते आणि गालातल्या गालात हसून डन असं म्हणते. तेव्हा अनिश म्हणतो, वाघ तेव्हाच दिसतात, पाणी प्यायला येतात ते, पण हा खूप उकाडा असतो हं. त्यावर भैरवी म्हणते, मला झेपणार नाही असं वाटतं का तुला? तेवढी नाजूक नाही आहे मी. तेव्हा अनिश म्हणतो, आणि हो, मी चांगल्या फॅन्सी हॉटेलमध्ये थांबत नाही. त्यावर भैरवी म्हणते, नो वरीज, टेंट लाव तू, चालेल मला. आणि तो त्याच्याजवळची बॅग भैरवीला देऊन म्हणतो, यात ट्रिपची सगळी माहिती आहे, वाच. तेव्हा भैरवीच्या हाताला अनिशने आणलेली अंगठी लागते आणि ती म्हणते, व्हॉट, काय हे? जेव्हा ती खोलून बघते तेव्हा तिला त्यात अंगठी दिसते. हे बघून भैरवी खूप खुश होते आणि ती अनिशला म्हणू लागते, अनिश अशी रिंग देतात का? आणि ती त्याला ढकलते. तेव्हा तो म्हणतो, अगं लोक काय म्हणतील? अनिश भैरवीजवळ जाऊन म्हणू लागतो, बाय द वे हे कॉन्ट्रॅक्ट नाही आहे. तेव्हा भैरवी त्याच्याकडे बघू लागते. अनिश हळूच तिचा हातात हात घेतो आणि तिचा हात धरूनच तो गाडीजवळ येतो, तिला गाडीत बसवतो आणि स्वतःही गाडीत बसतो. इकडे घरी यायला त्यांना संध्याकाळ होते. घराजवळ आल्यावर भैरवी अनिशला म्हणते, थँक्स अनिश. त्यावर अनिश म्हणतो, फॉर द रिंग? त्यावर ती म्हणते, नाही, फॉर एव्हरीथिंग. तेव्हा अनिश तिला विचारतो, भैरवी आता सगळ्याच गोष्टी बदलतील का? त्यावर भैरवी म्हणते, आय नो, मी पण तोच विचार करत होते. त्यावर अनिश म्हणतो, काय वियर्ड सिच्युएशन आहे गं आपली. लग्न झाल्याशिवाय एका घरात राहता येत नाही, पण आपलं लग्न न होताच आपण एका घरात राहतोय. त्यावर भैरवी म्हणते, काय करूया? तेव्हा अनिश म्हणतो, आपण बाबांना सांगूया. त्यावर भैरवी म्हणते, नाही अनिश, बाबा खूप चिडतील. तेव्हा अनिश म्हणतो, आपल्याला थोडं स्मार्टली सांगावं लागेल. तेव्हा भैरवीला आठवतं, ती अशोक मामांना म्हणत असते, जोपर्यंत तुम्ही मला सून म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत मीही माझा संसार सुरू करणार नाही. तेव्हा अशोक मामा तिला म्हणत असतात, सून म्हणून लग्न करायला तुम्ही कुठे विधीपूर्वक लग्न केलंय, त्यामुळे जोपर्यंत हे सगळे विधी होत नाहीत तोपर्यंत मी तुला स्वीकारणार नाही. तितक्यात अनिश भैरवीला म्हणत असतो, ते एकदा म्हणत होते ना की आपण पुन्हा एकदा विधीप्रमाणे रीतसर लग्न करूया. तेव्हा भैरवी म्हणते, आई पण तेच म्हणत होती. त्यावर अनिश म्हणतो, हो ना, मग आपण सांगूया की आमची तयारी, आमची काहीच हरकत नाही आहे. म्हणजे सगळेच प्रश्न सुटतील आणि तो कॉन्ट्रॅक्ट पेपर पण आपण फाडून टाकूयात, म्हणजे सगळंच संपेल. तेव्हा भैरवी विचारते, तो कॉन्ट्रॅक्ट पेपर कुठे आता? तो लवकरात लवकर फाडून टाकूया आणि आता कॉन्ट्रॅक्टसाठी नाही तर प्रेमासाठी सोबत राहूयात. तेव्हा अनिश म्हणतो, ठीक आहे, आजच आपण बाबांशी बोलूयात. तितक्या तिथे किशाभाऊ येऊन त्यांना आवाज देतात, काय राजा हो? हे ऐकून दोघंही घाबरतात आणि एकमेकांकडे बघू लागतात आणि ते भैरवीला म्हणतात, पा सुनबाई, अरे काऊन गाडीत बोलत बसलात? हां, घरात बोलायला जमत नाही, पण हे जमते पण असं गाडीत बसून बोलणं शोभत नाही आपल्याला. चला घरी चला. तेव्हा अनिश म्हणतो, आलोच. किशाभाऊ तिथून जातात तेव्हा भैरवी आणि अनिश डोक्याला हात लावून बसतात आणि त्यांच्या मनात विचार येतो की किशाभाऊंनी काही ऐकलं तर नसेल ना. इकडे सगळेजण जेवायला बसलेले असतात तेव्हा अनिश आणि भैरवी एकमेकांकडे बघून एकमेकांना खुणवत असतात. तेव्हा अशोक मामांचं त्यांच्याकडे लक्ष जातं आणि त्यांची चाललेली गंमत ते बघतात आणि मुद्दामच खोकण्याचा आवाज करतात. तेव्हा भैरवी अनिश दोघंही लाजतात. इकडे अनिश, अशोक मामा, इरा आणि ईशान झोपायची तयारी करत असतात, त्यासाठी अंथरूण टाकू लागतात. तितक्यात भैरवी उषा घेऊन येते. तेव्हा अनिश तिचा हात पकडतो. तेव्हा अशोक मामांचं त्यांच्याकडे लक्ष जातं आणि भैरवी अनिशमधली जवळीक त्यांच्या लक्षात येते. सगळेजण झोपलेले असताना अनिशला आणि भैरवीला मात्र काही झोप येत नसते. तेव्हा ते एकमेकांचा विचार करत असतात
आणि त्यांना आजपर्यंत त्यांच्यात जे काही झालेलं असतं ते सगळं आठवू लागतं. अनिश आणि भैरवीची पहिली भेट, त्यानंतर त्यांनी केलेलं लग्न, अनिशने दिलेली भैरवीला अंगठी, हे सगळं त्यांना आठवत असतं. तेव्हा अनिश इकडे तिकडे बघतो आणि सगळे झोपलेले त्याची खात्री करून हळूच मोबाईल घेऊन भैरवीला मेसेज करतो. तेव्हा भैरवी जागीच असते. अनिशचा आलेला मेसेज बघून भैरवी खुश होते आणि पटकन त्याला रिप्लाय करते. तितक्यात राधावहिनीचा जोरजोरात आवाज येऊ लागतो. ठरल्याप्रमाणे राधावहिनी आणि किशाभाऊ मुद्दामच झोपेतून उठून मोठमोठ्याने बोलू लागतात. राधावहिनी वेणुताईचं नाव घेऊन बोलू लागते आणि म्हणते, वेणुताई रडू नकोस, मी आहे ना, मी तुझ्या लेकरावर मायेची पाखर ठेवेल. तेव्हा तिच्या आवाजाने सगळेजण जागे होतात. संयमी उठून विचारते, कोण बडबडतंय? त्यावर भैरवी म्हणते, राधा मामी वाटतायत मला. त्यावर संयमी म्हणते, काय कटकट आहे यार. इकडे राधावहिनीचं नाटक चालू असतं आणि ती म्हणत असते, पाय तुझ्या लेकरांना मी वाऱ्यावर सोडणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवशील का वेणुताई? तितक्यात अशोक मामाही जागे होतात. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.